नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मुंबईच्या मराठा मोर्चा आंदोलन स्थळी सरकारने हॉटेल बंद केल्याने आंदोलकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सरसावले असून दिंडोरी तालुक्यातून 6 वाहने विविध खाद्य सामग्री घेऊन मुंबईला रवाना झाले। तालुक्यातील विविध गावातून दररोज खाद्य सामग्री पोहोचवली जाणार आहे। एक व्हॉट्सअप ग्रुपवर बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे यांनी आवाहन करताच तालुक्यातील मेळुस्के, मडकी, जाम, वणी, मावडी, वरखेडा, हस्ते, माळे, वणी खुर्द, राशेगाव, निळवंडी अशा विविध गावातून मोठ्या प्रमाणावर साहित्य जमा झाले। दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कळ, उपसभापती योगेश बर्डे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब घडवजे, गंगाधर निखाडे, सदानंद शिवले, भूषण घडवजे, नंदू घुमरे, राहुल ढगे, नाना सोनवणे, रोहित बर्डे, सचिन वडजे, विलास वडजे, जितेंद्र वडजे, दिलीप पताडे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी याबाबत नियोजन केले। खाद्य सामग्रीचे 5 वाहने घेऊन हे सर्व पदाधिकारी आज सकाळी मुंबईला रवाना झाले। विशेष म्हणजे अनेक आदिवासी ओबीसी बांधवांनी ही मदत दिली आहे। सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाचे दातृत्व यातून चर्चेचा विषय ठरलाय। दिंडोरी तालुक्यातून दररोज मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे। खाद्य सामग्रीत पाणी, बॉटल, भाकरी, चटणी, भाजी, भत्ता, फरसाण आदी साहित्य जमा झाले। ते 6 गाड्यांमध्ये भरून मुंबईला पाठवण्यात आले। आज निळवंडी येथील ग्रामस्थ खाद्य सामग्री घेऊन जाणार आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।